रामकृष्ण हरे. सज्जन हो, राम नाम कधी घेणार या विषयावर आजचा हा भाग आहे. शास्त्रामध्ये वेदामध्ये 3 प्रकारची उपासना सांगितलेली आहे. त्रिकांडवय वेदा हा कर्म, उपासना आणि ज्ञान. ज्ञान ही शेवटची महत्त्वाची अवस्था आहे. तेव्हा कर्मयोग यशस्वी झाला पाहिजे, तो निष्काम झाला पाहिजे, नंतर निष्काम उपासना झाली पाहिजे आणि मग ज्ञान प्राप्त होतं आणि मनुष्य ब्रह्मरूप होतो, आत्मस्वरूप होतो, व्यापक होतो. तेव्हा हे 3 क्रम करत असताना रामनाम फार महत्त्वाचं आहे. म्हणजे नाम महात्म्य फार महत्त्वाचं आहे. तर ते नाम घेतच आपल्याला पुढची शिडी चढत चढत जावी लागते. तेव्हा संत म्हणतात की बाबा रे, रामनाम तू कधी घेणार? कारण इतके काम आहेत. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर आहे. वारे सावध तोडा माया आशा, असं संत म्हणतात. हे क्षणभंगुर आहे. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गळे सत्ता नाही हाती. पटकन केव्हा जाईल सांगता येत नाही. बालपण गेले नेनता, तारुण्य दश विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागोता जन्मधरी. असा हा क्रम आहे. तेव्हा हाच क्रम कबीराने फार महत्त्वाचा मांडलेला आहे आणि तो आज आपल्याला ऐकवणार आहे. काय म्हणतात कबीर, ऐका. अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, तुम राम का नाम कब लोगे, कब स्मरण करोगे राम का. गर्भपन में हाथ जुड़ाया, निकल गया बेमान, अब तुम कब स्मरोगे राम. मनुष्य गर्भाशयात असतो आणि गर्भाशयात असताना तो देवाला हात जोडून प्रार्थना करतो, देवा मला सुरक्षित बाहेर येऊ दे रे, तुझं नाम घेईल मी. 84 लक्ष येऊन फेरा करताना स्वतःचं म्हणत येतो. आणि मग गर्भपण में हात जोडाया, कबीरजी कहते आहे गर्भावस्थेमध्ये हात जोडाया असाच येतो बघा. हात जोडीतच आईच्या उदरातून बाहेर येतो. गर्भपण में हात जुड़ाया, निकल गया बेमान. अगोदर ओहम, मी कोण आहे देवा, याचं मला ज्ञान होईल, मी तुझा सेवक होईल असं म्हणतो. आणि बाहेर काय एकदा निघाला की मग देव त्याला स्मरण देतो, ध्यानात राहील ना तुझ्या. तर बाहेर आल्यानंतर मग तो आवाज देतो, कवा 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 सांगितलं म्हणतो, बदलतो लगेच शब्द. निकल गया बेमान. कबीरजी म्हणतात बेमान साला बाहर निकलने के बाद बात अलग कर रहा है. हाँ, निकल गया बेमान, अब तुम कब स्मरोगे राम. बालपण मो खेल गमाया, लहानपण खेळात जातं, गोट्या मारेत, बॅट काय आमं काय तमं काय खेळामध्ये जातं. खेळामुळे सगळ्या आयुष्याचा निम्मा अर्धा खेळ खंडोबा होतो. बालपण में खेल गमाया, तरुणपण में काम. तारुण्य दशेमध्ये कामाची व्यथा, मग त्या स्त्रीबरोबर फिरणं, तिच्याबरोबर हे करणं, तिच्याबरोबर वेळ काढतो. अशा प्रकारचा वेळ त्यातच जातो कामवासनेमध्ये. अब तुम कौन स्मरोगे राम. आणि मग तिसरी दशा येते. ती दशा येते म्हणजे बालपण झालं, गर्भाशयातून आल्यानंतर बालपण,
नंतर तारुण्यपण में काम आणि तिसरी दशा येते वृद्धपण. तर त्याच्या संबंधी कबीरजी सांगतात, हात पाव जब कापन लागे. वृद्धावस्था आलं की हात असे 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 करतात, मन हे हलते. हात पाव जब कापन लागे निकल गया अवसान. शरीरातलं अवसान सगळं निघून जातं. खाली बसलं तर लवकर उठवत नाही आणि उठलं तर खाली लवकर बसता येत नाही, चालता येत नाही, असं फरफटत चालावं लागतं. काय काय बाल म्हणजे वृद्धपण जे आहे ना, वृद्धावस्था ज्याला आहे ना त्याला ते माहिती आहे. तरुण लोकांना काय माहिती नाही आहे. जेव्हा वृद्धत्व प्राप्त होतं तर त्याला नको नकोसं जीवन होतं. तो म्हणतो, देवा अरे कधी उचलतो रे बाबा, हे नकोसं झालं आहे असं. हात पाव जब कापन लागे निकल गया अवसान. नुसते चिंताग्रस्त होतो आणि शरीरात त्याच्यात त्राण नसतं, म्हणजे ताकद नसते. त्याला खूप करावं असं वाटतं, पण त्राण म्हणजे अवसान निघून जातं. कहत कबीर, कबीर जी कहते हैं, सुनो भाई साधो यही घोड़ा मैदान, अब तुम कब स्मरोगे राम. यही घोडा और यही मैदान है. म्हणजे काय, याच जन्मामध्ये या सगळ्या अवस्था भोगाव्या लागतात आणि रणांगण किंवा प्रांगण एकच आहे. म्हणजे 1 ते 100 वर्षाचं हे प्रांगण आहे. तेवढ्यामध्ये हे सगळं घोडा आणि मैदान एकाच ठिकाणी आहे. म्हणजे सगळं एकाची पाहत असा दहणे कारे त्यागुणे सावध व्हाना. आपण रोज एकाचे दहणं म्हणजे मेलेलं आहे, जळतो आहे, एकाला पोचवतो आहे, पण आपण सावध होऊन हरिणाम का घेत नाही असं संतांना म्हणायचं आहे. अल्पायुष्य मानव देह शत गणले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा राम राम स्मरा आधी. आधी म्हणजे व्याधी व्हायच्या आधी आणि मसनवाट्यात जायच्या आधी राम राम घ्या. करावी तातडी परमार्थाचे. तातडी करा, कारण कधी आपण काय होईल सांगता येत नाही. तेव्हा संत, सगळे संत, मराठी संत, हिंदी संत, संस्कृतचे संत, शास्त्र, वेद सगळे हेच एकमुखाने सांगतात की बाबा रे, तुम्ही ना ह्या 3 गोष्टी टाळू नका. प्रथम रामाची शिडी घ्या, नंतर उपासना करा, मन एकाग्र करण्याचं शिका, चित्ताने चिंतन करा, नंतर बुद्धीने ज्ञान मिळवा आणि ज्ञानरूप व्हा. अशा या अवस्थेपर्यंत जाईपर्यंत आपली रामनामाची शिडी कायम ठेवा, असं संतांचं म्हणणं आहे. सज्जन हो, या शिडीने जर आपण गेलो तर निश्चित आपण आनंदाच्या स्थितीला जाऊ, यात शंका नाही, भरवसा आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा. रामकृष्ण हरी.